आणि कोण बाबा आणला उचलून? आपल्याकडे कामाला आहे गडी. असं आहे का? ते लागलं माग काय तसंच पळालं कुठं बोराटीच्या काट्याला गुतलं मध्ये शर्ट. कामाचा गडी इकडं का आणलाय तुम्ही ते असं? मागच राहतो लहानपणापासून आमच्या मागच पळत असतो तो. हे बघ हे झाड हा आता याला फुलं येणार आहे. मम्मी अगं फुलाच्या झाडांना फुलंच येतात. ते मला माहितीये तर थोबडा का 12 वाजले ते सांग. मम्मी कुठं 12 वाजलेले आहेत? तुला कायमच माझं तोंड तसं दिसतं. मला माहित नाही होय तर थोबडा का 12 वाजलेत. पाहुणे यायचेत ना म्हणून तसलं तोंड झालंय तू. मम्मी तसं काही नाही हा. एकदा आहे ना काय असं ना तुझं तिकडे लफडं फिफडं असलं ना तर सांग बाई. ए मम्मी असं काही नाहीये. नाही येत तू 4 बऱ्या पाहुणे येऊन गेले 4 बऱ्या नाही म्हणते आम्हाला का तोंड घशी पाडू राहिली. नाहीच करायचंय मला लग्न. अगं तुझं वय आहे लग्नाचं. मी तुला सांगितलेलंय मला आहे ना शिकायचंय. सारखं सारखं आहे ना पाहुण्यांना बोलवत जाऊ नको बघायला. घर सोडून इकडे काय करता तुम्ही? आणि कालवा एवढ्या मोठे नसतो का? अहो हे बघा ना कसं झबलं घातलंय आणि हिंडत आहे. पाहुणे नावळे यायचे तर साडी घाल म्हणते तर ऐका नाही. तुला माहित नाही का पाहुणे यायचे होते म्हणून? माहितीये मला. मग सांगितलं की. बोलावलंच कशाला पण? अरे बोलावलं कशाला म्हणजे तू काय अक्कल बिक्कल गेली काय पार? का बरं अक्कल लागते का पाहुणे बघायला? लग्न नाही करायचे का? नाही करायचंय म्हणून तर प्रत्येक आलेलं स्थळ मी नाकारते. अरे पण त्याचं काय कारण आहे असं? अरे तू एक लक्षात घे गावात काय कानाव येतं काय नाही काय घडत आहे हा? का तरी लग्नच करायचंय ना. अहो पप्पा मला शिकायचंय तुम्हाला कळतंय का? ए बाई तुझं शिकणं बास कर तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन शिक. हा नवऱ्याच्या घरी जाऊन शिक. नवरे शिकवतात का? अरे जे काय ना ते मला इथंच मला शिकायचंय. मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर देतो मी पूर्ण. नको नको मला माझ्या हिमतीवर शिकायचं. ए बाई तुझ्या हिमतीवर राहू दे. पाहुणे येणार आहे गपचूप बसायचं तिथं पाहुण्यांच्या समोर नाटके करायची नाही ना. आज तर ठेसूनच काढेन तुला. 2-4 बारे नाटके केलेले आहेत. दिदे लय राणा आणू नको बरं का. तुला सांग आणि तेवढंच कर. तू सांग ह्या जगात काय काय घटना पेपरला येत नाही का? काय होतंय काय नाही. मग म्हणून तुम्ही काही लगेच माझं लग्न लावून टाकणार का? अहो शिकायचंच म्हणते ना मी. दुसरं काय म्हणते का तुम्हाला? अगं अरे पण बाई लग्न झाल्यावर काय शिकता येत नाही का? नाही किती म्हणले ना तुम्ही अशा हातावर आहे ना बोटावर मोजण्या इतकेत असे का जे शिकवतात. एकदा का लग्न झालं ना चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जग नाही. अगं मी काय म्हणते ऐक ना. तू प्रेम ब्रेम जर असन ऐका आता किती घटना आहे अशा. पोरींना पोरं पळून नेतात आणि पोरांना पोरे पळून नेतात. त्यांना कमवायची अक्कल नसती आणि अर्ध्या रस्त्यात नेऊन सोडी त्यात. अगं पण मला कुठं पळून जायचंय? माझं तसं काहीच नाही. मला फक्त शिकायचंय. असं सगळ्याच पोरी म्हणतात बर का. मम्मी असे काही सगळेच नाही नेत पळून. असे थोडेफार असतील आणि ते ना ते पण कोर्ट मॅरेजच करतात ना. अगं हा बाई तिकडं कुणी कुणाला पळून ने नाही तर काही करू दे. तू पाहुण्याला हा म्हण तूच. तुला ह्या पंचायती हाणायची गरजच नाही ना. कोण काय करतय दुनिया करतय सांग आणि तेवढंच ऐकायचं. अहो पण तुम्हाला मी एवढंच सांगते तरी तुम्ही ऐकतच तू नाही. मला बाकीच काही सांगू नको. पाहुणे येणार आहेत बघा तिथं तयारी कर लगेच. हा हा बघू ना चला बघतेच तू मी पण साडी आता. नाही घातली तरी मी तुला अशी बसवीन पण बसवीन. हा चल 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 तुला लाडी गुडी लाव इकडं आणून फुलं बिलं दाखवून इथं मला फुलं दाखवायला लागली. चला तुलाच का मला लाडी गुडी लावता नाही आली तर ती पोरगी तर काय ठेपायची तुला? बरोबर आहे ना. हा, गेली तुझ्यावच. नाही नाही बापली एक म्हणल्यावर हा, हा. चला. बोलवा पाहुणे बघा आता कशी गंमत करते ते. त्याला पाहुणं येतो म्हणलं तर अजूनही येईना. कस काय टाइम लागला बघ. त्याला बायकोला काय अकल आहे का नाही? येणे खुशाल का असायचे पेंड्या याला उभं केलेत. नाही तसं नसन करड खात असते खाली त्याच्यामुळे उभा केल्यात बरं का. काय आहे ना पाहुणं होय रे. अय अरे काय करते? अरे काय अरे पाहुणं येतो म्हणले होते काय आहे ना? फोन लावला होता का? फोन का वाच केलाय? आणि तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही रे? काय आलं आलं नाही आटली लगेच. अरे तो आकली वेळेला घास असा लावतात का पाहुणे रावळे याच्यात? अहो गॅस असं लावता का म्हणजे मला काय याड लागलं का लावाया. ती बारकाली करड आहेत ना शेंडी शेंडी खुडी त्यात त्याची. हा तरी मला वाटलं होतं बरं का तशी हुशार आहे तू. जाणवलं होतं मला तसं. हा तशी मी एवढी समजून सांगितलं नाही. एवढी का अक्कल आहे? पण वाटलं होतं मला की त्याच्यामुळेच असं केलं असन. मला अक्कल असते मी तुमच्या संग काय लग्न केलं. होय
तू एवढी भांबाडी तांबाडी आहे हा, हा, हा. पण तुझ्या मेंदू असा लय काम नाही देत कारण मोठा मेंदू पाहुणे यायचे जरा हा याच्यात मग येऊ दे की काय काय आपलं आता मला काय म्हणायची पाहुणे नंतर पडल्यावर तुला कशाला काय म्हणेन हा ना ती आहे ना म्हणून चाललंय म्हणून टाइमपास यायचं एखाद 2 फटके खाऊन हा फटक काऊन अरे मी वाजन कुठं माझं तुला काही कळन का नाही तो पाहून आलेत ग बस राम 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 लय टाइम केला पाहुणे राम राम टाइमच झाला थोडा आणि कोण बाबा आणला उचलून? आपल्याकडे कामाला आहे गडी असं आहे का हा. ते लागलं माग काय तसंच पळालं कुठं बोराटीच्या काट्याला गुतलं मधी फाटला शर्ट कामाचं गडी इकडं काय आणलाय तुम्ही ते असं? मागच राहतो लहानपणापासून आहे, आमच्या मागच पळत असतो म्हणजे तुम्हाला सोडित नाही का नाही अजिबात नाही म्हणजे तुम्ही लय जीव लाविता म्हणायचं मग पण हा. याला शेण कुरगण कुठं त्याच्यावर ठेवायचं तर तुमच्या मागं कुठे घे पळत घेऊन सोबतच येतात ते कंटिन्यू हा आमच्या सोबतच असतात आम्ही कपडे कुठं- बिपडे चांगले घालायचे ना गाडीचा काय घोटाळा झाला लोटायला काम येतं ना मोठी तो का हा मग हाय नाही गडी हाय राव भारी हा. म्हणजे दिसायला अशी तब्येत आहे चांगली हा. तब्येत हा तब्येत नाही ते गळायला लागलं होतं पडून पण- बरं, बसा ना बसा बस बसा म्हणा ना हा नाही बस त्यांना आता ते पाहुणे चाललं होतं ना होय पाहुणं हा. मला काय म्हणायची बोला त्या गाड्याला चांगले कपडे घे जाणार तुम्ही जरा अहो, कपडे लई आहेत घरात मग ढीग लागलाय त्याला बर महिन्याला एक ड्रेस घेतो मस्त पण ते असं खोडीचं हे कुठं जायचं म्हणलं का मुद्दाम फाटके घालतो हाय ना, म्हणजे असं आहे म्हणा जित्राप कसं गोठ्या एखादं खोडीचं आमच्या असतंय अंगात असे असले ना ते तसं घालतं भाऊ हम्म. माझ्यावर लक्ष नाही यायचं कोणाचं असं आहे होय. हा. अरे बोलत नाही ती काय काय ते नाही ते गप्प बसून राहतो ती. मग आता करे 4 दिवस ठेवा का आम्हाला आमची राहणार सरळ करते सुट्टावाडी तू गप ना सुतावणी कुठं तिकडे कुठं निघाली सरळ करायला पाहुणे बोला ना मुलीला हा बरं, काय झालंय? ती आधीच महत्वाचं. वेळ झालाय लई बरोबर आहे ए, अरे दिल बोल पावसा पाण्याचं वातावरण झालंय ए दीदी पाहून येऊ का काय काय येते हो का? हा, ते बघ आता हे उद्योग बस हा? असं काय केलं कसं? कसं असं केलं असं हा? केलं हा. काय नाही, असलं काय नाही करती दिदे हा, तुम्हाला जरा ओळख करून देतोय हा, ह्यो मुलाचा मामा हा, आणि ह्यो मुलगा हा, आणि त्यो यांचा गडी हा. हा. नाव विचारू तुम्ही हा. नाव काय माझं संगीता वडिलांचं त्यांचं हे आपलं राजू असं काय हा म्हणते मी, हा म्हणते हा हा म्हणे का हा, सर नाही म्हणत हा, हा काय का? तुझ्यासारखं नाही. नाही आम्हाला असं दिसतंय असं दिसतंय ते हे, हा. कसं कसं काय करू नाही म्हणजे काय नाही पोरात फॉल्ट तुम्हाला वेगळं दिसतंय काय काय हा, हा. मामा कुठले आहेत? मामा ते खाल्ल्या आपले- वाडीचे. हा, म्हणते ना शिक्षण किती आहे? शिक्षण आहे ना चालू आहे अजून चालू आहे का हम्म. पाहुणे मी विचारल्यावर तुम्ही थोडं लक्ष द्या मुलीकडं बरं बरं विचारा हा, विचारा 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 ना. विचार हा काही घरातला भाकरी कालवणाचं येतं का सारं म्हणजे येतं ना शेतीतलं काम नाही होय मामा हम्म. काही वेगळं नाही का ते रिएक्शन दिसतात मला त्यांची जरा काहीतरी होतंय काय ना मला वाटतं हा रिॲक्शन हा हे काय रिॲक्शन नाहीत मला याचं टक्कल चमकत काय ते डोळं कसं करते दीदी तू आज कसं करते काय प्रॉब्लेम झाला का आपल्या पोरीला मामा काय हा अजून बाकीचे विचारा काय विचारायचं तुम्हाला मामा हे असं काय आहे हा अशी काय पोरगी बघायला आणली मला अरे ते आपलं रामभाऊ माझ्या जोडीदाराने सांगितलं होतं हा. पोरगी एकदम भारी आहे दिसायला छान आहे पण जरा गुणगान वेगळेच आहेत त्यांच्यावाले आता दिसतात इथं आल्यावर मी शॉक झालोय हा. मी काय म्हणते जरा साईडला या ना तुम्ही का बरं? हा. आलो आम्ही लगेच हा. 1 मिनिट थांब. हा. मी काय म्हणते पोरगी अशी काय करायला लागली? अरे मग तिचं ना माझं डोकं बंद पडलं त्या पाहुण्याकडे मला बघू वाटणार 2 शब्द बोलू सुद्धा वाटणार त्या लग्नामुळे तर नाही पोरगीन डोक्यात येतलं काय तुम्ही पाहुणे बोलले म्हणून पोरीला फिटफिट नाही ना बसली आपल्या मला तर शंकाच वाढली बो मला तर टेन्शनच आलं अहो. हा पोराशी ते डायरेक्ट म्हणजे कोणचा शब्द बोलताना व्याज करतील माया का बघून मी तशीच करत होती पहिले हिला का दवाखाना करावा लागेल का काय काय माहिती बाया भीतीच वाटायला लागली मला बरं ती बघू हे पाहुणं कसं तरी वाट लावू हा मग बघू काय असेल ती थांबा 1 मिनिट मी दीदीला बोलते हा. इथं आलो ह्या करते का बघू पाहुण्या पुढे नाटक करते का बघ ते बरं कळेल बोलीवर बोलीवर दीदी
त्याला पुरीन काय डोक्याला होते वाढून ठेवलाय आता एका मला तुला टेन्शन आलं बाया काय करावं काय नाही चाललंय काय दिदे हा. हो मी चांगली आहेत का ग पसंत पडलं पोरगा तुम्ही त्या बाई विचारा इकडून म्हणजे नाही 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 होय दिदे हा. आता का मूस काढत हाना होऊन घ्यायची पळी आली माय तुला काही दुखत बिखत नाही ना तुझं बाळा चांगला उद्या वाढलाय नाही तू आता दिदे हे पाहू ना वाट लावितो तू दवाखान्यात दवाखान्यात नाही दुखत आहे ना दे आता राटा घेऊ अगं माझं दुखतंय म्हणून दवाखान्यात जायचं म्हणून तुला विचारत तुझी तब्येत बरी आहे का खरोखरच कार्यक्रम दिदे झाला. तू तुझ्या रूम मध्ये जा आम्ही पाहुणे वाट लावतो येत आता एवढंच करायला लागलं आता तू नाचायला लागली. सटाकली मला वाटतं बाबू लग्नाचा दाग घेतला काय तिने डोक्यात माहिती तुम्हाला म्हणतो त्यासाठी नका पाहुणे बोलू आ? अरे नका बोलू म्हणजे आता मला पण माहित होतं का या काय करी पोर येडी झाली तुमच्यामुळं आता हे पाहुण्या रावड्यांना सांगता का हे सारे गावात करते यांना गुढी गुढीत कस तरी वाट लावतो आता मला त्यांच्यापाशी बामट्यासारखं बसावं लागेल नाही आता आपण सांगू आम्ही तुम्हाला कळवतो म्हणून हा. मोर तसंच कर काहीतरी म्हणावं लागेल तेव्हा सांगता ते- येडी झाली पोर अंगास काही नको बोलू हिला नीट करणं गरजेचं आहे आधी मला तर काही सुधारणा बरं चलते पाहुण्यांकडे काय चाललंय यांचं कमून आहे ना आता अजून काय झालं नेमकं आणि ते असं काय करू राहिले अशी काय पोरगी बघितली रे तू हा काय माहित अरे तुला माहित नव्हतं मग घेऊनच काय आला पहिले तुम्ही यायचं ना मग मला घेऊन यायचं ना माझ्या जोडीदार म्हणला लय चांगली आहे मुलगी आता ही आल्यावर असं माहितीये का मग आता काय करायचं बघ याला तशी सवय लागली ए तू ना तसं नाही बरं का हा, इथं यायचं, काम करायचं आमच्या इथं ऐ, येऊ, सवय लागली दे ना तुला नेहमी वाटत सोडून मग जातानी सोड आण त्याला गपकर हो, पाहत्या पोरीला येते का पाहुणे मामा ओ पाहुणे हो मामा जावा काय? हा हा. हाय तर वय तुम्ही तुम्हाला माहित नाही का आम्ही इथं बसलेलो एकदम आवाज नाही आला मला वाटलं की येलेच काय नव्हतं तुम्ही म्हणलं येतो हा नाही ती काय होतं काय टायमाला नाही दे ना तर काय झालं मग आज काय नाही ती पोरगी पटली का तुम्हाला ए, पोरगी पटली का तुला नाही नाही मला बैठले ते कशी करू राहिली ते सवय आहे का काय काय करायची? हा ती आता कसं आहे म्हणा आता काय करणार सवय नाही हा. ते लाजत होती हा ती लाजली असेल हा अशी हा, तशी लाजल्यावर माणूस पदर घेऊन असं नाही करतो तिच्याकडे पदर नव्हता ना त्याच्यामुळे तशी लाजत होती. मग हसताना कशी करत असेल ती? हा? नाही, ती- नाही तिची सवय ह्याला पण लागून गेली आता आमच्या गड्याला सवय लागली ते ह्या करतोय. हे बघ. दवाखान्यात घेऊन जावं लागेल त्याला आता मग मामा मला नाही करायचं बाबा नाही? चल तू नाही नाही होय पाहू ना चुकलं बरं का नाही आमचं. पटली का मग नाही 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 असं झालंय का तुमच्या पोराला त्या भाच्याला लग्नच नव्हतं करायचं तर इथपर्यंत आलेच का आलं होते अहो, उलटं तुम्ही आम्हाला एवढ्या लांबून बोलावलं 200 किलोमीटर वरून इथं आलो पेट्रोल जाळून हा? काय म्हटलं मग मग तुमची पोरगी अशी घरी न्यावं का आम्ही हाय. आणि मग आता हे कसं नेणार तुम्ही पाहुणे रावळे सारे करते हे आत्ताच लागलंय करायला ते राहतं डिक्की मध्ये राहतं हा, बसून चला रे थांबा नाही करा. हे बघ, हे बघ, बघा हिला नीट करा काय काय झालं काय झालं होय काय झालं काय ते असं करत होते हे. तुम्हाला टाकू का हे कर तू बी तशीच लागली करायला तुमच्या पुरी सवय लागली काय मला बी अरे इथं माझ्या डोक्यात टेन्शन कोणचं ही पोरगी नीट करणं गरजेचं आहे आणि तू लागली हे कराय दिन कान फाडा ठेवून एखादी ए बाबा मला पण लागली तुमच्या पोरीची सवय एकच एक दोन्ही बी तशीच झाली का काय आता ही एकट्याला निपटायची पाळी येईन बरं बघ तू यांना दवाखान्यात तरी नेतो कमीत कमी पहिलं ना पहिले दवाखान्यात नेलेलं परवडलं अरे हा, ए इकडे काय झालं दीदी कुठे हा ते हाय ना मग तिला आहे ना पहिले दवाखान्यात घेऊन चल दिदे बोलव तिला लगेच हा मग लगेच म्हणजे काय मग नेते का त्याला 4 दिवसांनी मग बॅगी भरायला दिदे तू ही बॅग ती बरं आपल्याला दवाखान्यात जायची कशाला कशाला तुझी तब्येत खराब झाली आता ते एवढं तिचा एक कार्यक्रमच दिदे यार हिला काही वेगळं नाही. पप्पा हा कशी वाटली माझी ऍक्टिंग तू अंड जोडून घेऊ का तुझ्या पुढं आता मग खरंच काय घेतलं पाहिजे म्हणजे ऍक्टिंग करत होती काय ऐका ना हा मम्मी मला आहे ना काय वाटतं माहिती का शिक्षण तर माझं चालूच आहे आणि ते मी ठेवणारच आहे पण मला वाटतंय शिक्षणासोबत आहे ना ऍक्टिंग पण करत जावी मी कशी वाटली माझी ऍक्टिंग अरे तिथे मी नक्की निमा acting च आहे ना निमा डोक्यात हँग झालो होतो ना
काय? मला वाटलं झालं पोरगी इडी आता. अहो पप्पा, मी एवढी शिकते, मी कशी वेडी होईल? आता तुला एक सांग का, ती त्यांच्या संग आलेला गडी होता का त्यांचा? हा. तो गेला ना तुझ्या वाणी ह्या करीत आता. हीच झाली ऍक्टिंग, पण ती खरंच येड झालं असलं तर नसताना कुठं ना वाढायचं. एवढी का हसायला लागली अजून त्याचं टेन्शन यायला लागलं. आता बोलवाल का परत पोरं? मला काही वेडबीड नाही लागलेलं मम्मी. अगं मी ऍक्टिंग करत होते सगळी, का माहितीये का? असे परत तुम्ही ना असे स्थळ बोलवत जाऊ नका. मला आहे ना शिकायचंय, मला चांगलं शिकायचंय, मला MPSC UPSC करायचंय आणि मोठा अधिकारी व्हायचंय, कळलं ना? त्याच्यामुळे परत आहे ना माझ्या लग्नाचा विषय अजिबात काढायचा नाही. तुम्हाला एक शब्द देते, मला पुढचं शिक्षण घ्यायला बाहेर जावं लागणार आहे, तर मी प्रेम बीम लफडी लुफडी असं काहीच करणार नाही. मला शिक्षण इम्पॉर्टंट आहे आणि माझं फक्त शिक्षणाकडे लक्ष आहे. मी अजिबात तसलं काही करणार नाही. हा, मला फक्त शिकून खूप मोठं व्हायचंय आणि तुमचं नाव काढायचंय. अहो मला काही माहित नाही का पप्पा? मला काही कळत नाही का? तुमचा एवढा मान सन्मान आहे गावात नाही सगळीकडे, केवढा तुम्हाला केवढे लोक मानतात. हा, आणि हे असं प्रेम बीम करून मला काही तुमचं नाव नाही घालवायचं. अहो तुमचं नाव मोठं करायचंय म्हणून मला शिकायचंय, पण तुम्हाला कळतच नव्हतं कधी. नुसतं लग्न 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 पाठीमागे लागले होते माझ्या. बरं शिकून आता मी मोठे होणार आहे, तुमचं नाव करणार आहे, कळलं? बरं ऐक, माझं काय म्हणणं आहे, तुला शिकायचंय ना, हम्म. पैसे किती बी जाऊ दे, पण आता जेवढं बोलली ना तेवढं पाळ बर का. अहो पप्पा, हा. मी तुम्हाला प्रॉमिस करते. हा. हा, मी अजिबात चुकीचं पाऊल कधी टाकणार नाही. नाही तर मला आहे ना परत गावात नाही जाता येणार. मी सांगितलं ना हा. तुम्हाला, मग लागू दे परत तुला. कधी करणार तू नाही. जेव्हा अधिकारी होशील ना त्यावेळेस लग्न कर तुझ्या मानाने. हा हा, तू काय जेव्हा वाटतं तुला? म्हणशील ना की मला लग्न करायचंय आता, हा. त्या टाइम मग पाहुणे जाऊ बघायला दे. सुरुवात हा. कर. बरं जाऊ का मग आता रूम मध्ये हा, बरं, माझ्या? जा, 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 जा. ही पोरगी काय टिंगल करीन आई बापाची, हिची हिलाच कळा ना काही. अरे मी आहे ना तुला खरोखर सांगतो, मी निम्मा आहे ना पंक्चर झालं डोक्यात. तुम्ही पंक्चर झाले, पण माझं काय झालं तुम्हाला काय माहितीये? तू काय झालं होतं? तू लागली होती हे कराय पुन्हा. मला बी लागली होती सवय. अरे काय, चल आता चहा ठेव जरा. भारी मधून निदान नाही पाहुण्याला पाडला तर निदान मला तरी काय आजची दिवस तुम्ही ठेवला असेल. अंग असं आली का लाडाला लगेच.